माझ्या कथेचे नाव आहे दासी नव्हे राणी. ए सुधा, अगं रुमाल कुठे आहे माझा? सौमित्र सुधाच्या नावाने ओरडत होता. रोजच होतं त्याचंही. पण आज नेहमीसारखी सुधा लगबगीने हसत बाहेर आली नाही. असेल तिथेच, घ्या शोधून, जरा इकडे तिकडे बघायला नको. सुधाचा त्रासिक आवाज ऐकू आला. सुधाचे हे उत्तर त्याला नवीन होते. अगं ये जरा, राहू दे तुझं काम, मला उशीर होतोय. सुधा तारा तारा बाहेर आली. होईल उशीर तर काय झालं, मिळवून आणून पोट भरताय ना बायकोचं, तेव्हा पुरेपूर खपवून घ्या तिला. बायको दासीसारखी 24 तास उभी हवी सेवेला. एकीकडे सुधाच्या तोंडाचा पट्टा सुरू होता आणि एकीकडे ती रुमाल शोधत होती. घ्या, तिने ठसक्यात रुमाल पुढे केला. सौमित्र अवाक होऊन तिचा हा नवा अवतार पाहत होता. अगं, असा त्रागा काय करतेस? तूच तर असा लाडावून ठेवलास मला. तर शेवटी तोही दोष माझाच. इथून तिथून सारे पुरुष मेले एका माळेचे मणी. बायका म्हणजे त्यांच्या मते त्यांच्या सेवेसाठी निर्मिलेल्या मोलकरणी. सौमित्रने ओळखले, आज काहीतरी बिनसले आहे. फार बोलण्यात अर्थ नाही, आग अधिकच भडकायची. मोही आज सकाळपासून घरात नव्हता. शेजारच्या मिनीच्या आईने आणलेल्या नव्या बाळाजवळ स्वारी ठाण मांडून बसली हे त्याला माहीत होते. सुधा भानावर आली. दारातून दूर जाणाऱ्या सौमित्रकडे पाहताना तिच्या मनात विचारांचा पिंगा नाचू लागला. सौमित्रचे म्हणणे खरे होते म्हणा. तिनेच तर लग्न झाल्यापासून त्याला असा लाडावून ठेवला होता. त्याचे प्रत्येक काम करण्यात, त्याच्या भोवती रुंजी घालण्यात तिला फार आनंद व्हायचा. पण काल तिची कॉलेजमधली मैत्रीण चंदा तिच्याकडे दिवसभर पाहुणी आली होती. सुधाचे दिवसभराचे वागणे पाहून ती म्हणाली, सुधा, काय ग अवस्था तुझी? सौमित्रने तुला अगदी 24 तास सेवेत तत्पर असणारी दासीच बनवलंय की. इश्य, काहीतरीच तुझं. दासी कसली? तुला काही कळत नाही. आपण बायका प्रेमापोटी या पुरुषांना फार लाडावून ठेवतो आणि त्यांच्या भोवती फिरताना आपले व्यक्तित्व मारून टाकतो. कॉलेजमध्ये तू किती हुशार म्हणून प्रसिद्ध होतीस, पण इथे शेवटी चूल आणि मूल यातच तू गुरफटून गेलीस. अगं, नोकरीची जरुरी नाही असं म्हणतात सौमित्र. गुळमुळीतपणे सुद्धा आपली बाजू मांडू लागली. तेच ते, बायकोचे सारे व्यक्तिमत्व मारून टाकतात हे पुरुष. गोड बोलून फसवत असतात आणि बिनडोक बायका त्यातच कृतार्थ झाल्याचं मानत असतात. चंदा सुधाच्या चुका नवे घोड चुका तिच्या पदरात घालत होती आणि प्रथमच सुधा विचारात पडली. चंदा बोलतच होती, मी लग्न होताच सारे माझे विचार स्पष्टपणे सांगितले विनयला. पत्नी म्हणजे काही मोलकरीण नव्हे. आम्ही समान हक्काने वावरतो, आपापली कामे करतो. स्वयंपाकातही विनय मला मदत करतो. चंदाचे बोलणे ऐकताना सुधाला आज स्वतःमध्ये काहीतरी कमीपणा जाणवू लागला. त्याचा स्फोट आज असा झाला होता. तिच्या विचारांची मालिका मोही दुडदुड धावत आत येताच भंगली. त्याचे सर्व अंग आणि कपडेही मातीने भरले होते. सुधा त्याच्या अंगावर ओरडली, अरे अरे, कुठे गेला होतास? मोही दोन्ही हात पसरून सुधाकडे पाहत गोड हसला आणि तिचा राग वितळला. त्याला तसाच अलगद उचलून सुधाने बाथरूम गाठला. हातपाय झाडू लागलेला मोही पाणी पाहताच खुलला. पाण्यात मनसोक्त डुंबायला त्याला फार आवडायचे. सुधाने मोहीचे अंग धुवून काढले, त्याला उभे करून टॉवेल गुंडाळला आणि बळेच उचलून आत आणला. त्याच्या कुरबुरीकडे लक्ष न देता अंग पुसले, कपडे घातले, काऊचिऊची गोष्ट सांगत भातही भरवला. मोही, राजा शहाणा ना तू, मग आता चला आपण गाई करूया. सुधा बळेबळे त्याला थोपटू लागली. पण मोही उताणा झाला आणि तिच्याकडे अगदी एकटक पाहू लागला. काय रे? त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे समजून तिने विचारले. मम्मी, मिनीकडे छान छान बाळ आणले. असू दे, तू झोप बघू, नाहीतर बागुळबुवा येईल. जरबेने त्याला दटावत सुधा त्याला कुशीवरून वळवू
थोपटू लागली. काही वेळातच मोहीचे डोळे मिटू लागले. संध्याकाळ झाली. सौमित्र परत आला. काहीच न बोलता त्याने कपडे बदलले, हातपाय धुतले. सुधाने दिलेला चहा पिऊन शांतपणे तो पुढच्या खोलीत गेला आणि पेपर वाचत बसला. मोही मात्र नेहमीसारखा पप्पांच्या भोवती घोटाळत त्यांना काही बाई सांगत होता. आज प्रथमच सुधाला निवांतपणा मिळाला. ती जेवणाला लागली. स्वयंपाक पुरा करून ती बाहेर आली. सौमित्र कॉटवर पोहडला होता आणि गोष्ट सांगत होता. मोही त्याला बिलगून उत्सुकतेने ऐकत होता. राजपुत्र ऐन संकटात सापडला होता ना. तिची नजर टेबलावर गेली. वर्तमानपत्र टेबलावर व्यवस्थित ठेवली होती. तिला आश्चर्य वाटले आणि थोडे हसूही आले. तिच्या थोड्याशा रागावण्याचा बराच उपयोग झाला होता तर. नाही तर रोजच पेपरची पाने आरामखुर्चीत वा पायाखाली लोळत सुधाची वाट पाहत असायची. सुधाने देवापुढे दिवा लावला. सौमित्र बरोबर मोहीने देवापुढे हात जोडून प्रार्थना केली. नेहमीचा हा प्रकार होता. शांतपणे जेवणे पार पडली आणि सुधाशी काहीच न बोलता सौमित्र झोपी गेला. मोहीला झोपवून थकलेली सुधाही निद्रा देवीच्या साम्राज्यात विहरू लागली. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.